बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही महाराज. बाप कळण्याकरता बाप व्हावं लागतं, त्याशिवाय नाही. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हसू जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. कठीण आहे. तुम्ही निवडून आले ना सुधीर भाऊ, दोघं भावंड, तुम्ही आता निवडणुकीत राजकारणात सक्रिय आहात. तुम्ही अनेक निवडणुका लढवाल, विजयश्री पदरात पडेल, अख्खं गाव तुमचं कौतुक करायला येईल पाठवून थाप मारायला. पण तुमचं राजकीय करिअर घडवणारा महात्मा तुमचं कौतुक करायला नसेल, त्यावेळेला माणसं कौतुक करत असतात आणि पाण्याचा ग्लास पिताना भिंतीवर लटकलेल्या वैकुंठवासी शिवराज बाबांच्या फोटोकडे ज्या वेळेला तुमचं लक्ष जाईल, त्यावेळेला जगातल्या प्रत्येक मुलाच्या अंतःकरणातून येणारा आवाज आहे, आज माझा बाप पाहिजे होता रे, आज माझ्या बापाची गरज होती. आज मला कधी कधी असं वाटतं, आमच्या आजोबांनी दर महिन्याची मुक्ताबाईची वारी केली, दर महिन्याला बरं का, पायीवारी. मी 17,500 कीर्तन केली राज्यात. 99ला पहिलं कीर्तन केलं बालकीर्तनकार म्हणून, हौस पिटले. आता 17 कीर्तनं टेलिव्हिजनला केली, राज्यात केली, राज्याच्या बाहेर केली, दुबईला जाऊन आलो कीर्तनाला, पुढच्या वर्षी अमेरिकेला जातोय. हौस नाही राहिली आता. पण मनामध्ये अजूनही असं वाटतं, आमचे वडील कधी कधी बोलून दाखवतात, तुझ्या महात्म्याच्या कृपेनं कीर्तनकार झाला, त्या महात्म्याला मात्र तुझं कीर्तन ऐकता आलं नाही. आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांकडून परमार्थाचे धडे घेतले, मृदंगवादक झाले आमचे वडील. आमच्या आजोबांनी दर महिन्याला मुक्ताबाईला जाऊ, पण आमच्या आजोबांना देवानं तितकं आयुष्य दिलं नाही, ती वेळ मिळाली नाही आयुष्यामध्ये. मोठ्या लोकांचं जगणं मोठंच असतं महाराज. चला, तुम्हाला काही भावनिक करायचं नाही मला, पण आहे तेवढे दिवस जुनी माणसं सांभाळा. खूप पश्चाताप होतो नंतर, काहीच करू शकलो नाही आपण. आजी आजोबा गेल्यावर घर असं एकाकी पडून जातं महाराज. छोट्याशा बाळाला घेतलं तरी सोनेला आजीचा सासूचा राग येतो, पण ती सासू मेल्यानंतर पोरग ज्या वेळेला आईचं ऐकत नाही, त्यावेळेला एकांतात बसून उशीत तोंड खुपसून त्या घराच्या सोनेला रडावं लागतं. माझी सासू गेली, पोरग माझं ऐकायला तयार नाही. मुलग पोरग माझं, पण बाळ सांभाळण्याची कसम माझ्या सासूकडे होती. जुनी माणसं सांभाळा. कीर्तनात आलाय तुम्ही, काहीतरी घरी घेऊन जा. दिवसभर इतके चांगले वागा की रात्री सुखात झोपलो पाहिजे. 4 महिने इतकी इमानदारीनं कष्ट करा की 8 महिने सुखाची भाकर घरी खाता आली पाहिजे. तारुण्य इतकं सुंदर स्वच्छ आनंदाचं वेचा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. आणि मानवी नरदे घेऊन जन्माला आलो तर जुनी माणसं इतकी सांभाळा की तुमच्या म्हातारपणात तुम्हाला कोणाला सांभाळावं वाटलं पाहिजे. द्वेष करू नका, तिरस्कार करू नका बुजुर्ग लोकांचा, वयोवृद्ध लोकांचा, करू नका तसं. फार कोवळ्या हृदयाची माणसं महाराज. जुन्या लोकांचे अंतःकरणच मृदू. चला,
मला अभंगावर किती विवेचन करता येईल मला सांगता येत नाही. एखादं चरण जरी मला सांगता आलं तरी खूप झालं, वेळेची मर्यादा आहे. पण जुन्या लोकांचं अंतःकरण तुम्हाला तपासावं लागेल, तेव्हाच एक कार्य होतात. कोण इथं 13 दिवस बापाची आठवण राहत नाही. येता अख्खा गाव अख्खा परिसर भुलून येतोय वैकुंठवासी शिवराज बाबांना. का? अस्तित्व आहे, प्रत्येकाच्या कामात पडलं. गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व होतं. कोणाच्या अडचणीला खिशात हात घालायची दानत होती. गावातली भांडणं मिटवण्याची ताकद होती. तालुक्यामध्ये वजन दबदबा निर्माण करून गोरगरिबाला न्याय देण्याची भूमिका होती. अत्याचार होणाऱ्या गरिबाला माझं कोणीतरी गोरटे परिवारात आहे, माझी भावकी जरी माझ्या विरोधात गेली तरी हा परिवार मात्र मला न्याय देईल, हा विश्वास परिवाराने गोळा केला होता. तेव्हा 3-3 पुण्यस्मरण होतात. तशी सहज होत नाही. मोठेपण मिळवणं, लोकांनी तुमचं कौतुक करणं ही काही तुमच्या माझ्या बापदाद्याची जागीरदारी थोडीच आहे, मक्तेदारी आहे का ती? लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, चांगलं म्हणण्याकरता चांगलं जगावंच लागतं, पर्याय नाही त्याला. वा, सिस्टीम खूप छान आहे तुमची, आनंद आहे. दररोज आम्हाला असं मिळालं तर आमचं आयुष्य वाढेल 5-5, 10-10 वर्षांनी. तर काय सांगा तुम्हाला, सामान ट्रक भरून आहे लोकांकडे, पण लावता येत नाही हो. काय करावं लोकांचं. फार सकाळी आमचा सगळा घोटाळा करून आला आम्ही इकडे आहे ना. पण आनंद आहे, सार्थक साऊंड सिस्टीम तारकडच ना. वा, थँक्यू. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गोड वचन महाराजांनी गोड प्रमाणाचे मला स्मरण करून दिलं. उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणेची सरे. आयुष्य इथं जगामध्ये शिल्लक राहावं असं जर वाटत असेल तर 2-4 चांगली कामं करूया. अंतकाळात आपली प्रेत यात्रा ज्या वेळेला निघेल त्यावेळेला एखाद्या सुवासिनीनं डोक्यावर पदर घेऊन आपल्या प्रेताला हात जोडून म्हणावं, तुमच्यासारख्या महात्म्याची या गावाला गरज आहे, पुन्हा जन्माला या, आमच्या पोरांना संस्कारित करा, हे गाव सांभाळा. इथं राजकीय पोळी भाजून घेताय ओ माणसं. गावात वाद झाला तर दोघांनी गुन्हे दाखल करायचे, दोघांनी त्या परिवाराला शरण यायचं, दोघंही परिवाराला सांभाळून मतदान करून घ्यायचं. मुद्दामून एखाद्याला अडचणीत आणायचं, मुद्दामून एखाद्याला त्रास द्यायचा, वारकरी संप्रदायाचा वारा लागू द्यायचा नाही, असं जीवनमान सध्या चाललेलं आहे. पण आनंद आहे, तुम्ही एका गोरटे परिवारातल्या उत्तम परिवाराला न्याय दिला आणि परिवारातल्या सदस्यांनी सुद्धा उत्तम व्यक्तिमत्व घरातलं निहाळलं, पाहिलं, ऐकलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आहे. आपणही सगळे या परिवाराकडून एवढंच घरी घेऊन जाऊ द्या की आपण सुद्धा आपल्या पूर्वजांचा असाच या गोरटे परिवारासारखा निश्चित सांभाळ करू. विठ्ठल विठ्ठल. मी जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबार आहे. संत जीवनातलं पावित्र्य तुमच्या माझ्या पुढे सांगताय. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, जगद्गुरु तुकोबारींचे अभंग आणि तेही संतपर प्रकरणातले एक आगळी वेगळी पर्वणी असते. महाराजांचा अभंग हा जीवनामध्ये खूप काही शिकून देतो. कारण तत् सुखम सुखित्वम, महाराजांचं जीवन
हे जगताला सुखी करणारं जीवन आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणारं जीवन आहे. जगाने मला मानावं याकरता जगणारे तुम्ही मी, आणि जगाने मला मानूच नये याकरता जगणारे संत आहे. मी एका माणसाला म्हटलं तुमची तालुक्यात बरी चालते जरा. अहो 40 बॅनर पाहिले मी तुमच्या फोटोचे. किती बॅनर म्हटलं? तो त्याला सांगितलं, म्हटलं 40. तो म्हटलं माझे फोटो? अहो म्हटलं तुमचेच फोटो, मोठे मोठे फ्लेक्स लागलेले, 40 बॅनर. तो म्हणे 40च बॅनर लावणाऱ्यांनी ते बॅनर लावणाऱ्यांनी तर 100 बॅनरचे पैसे नेले माझ्याकडून. 40च कसे लावले? म्हणजे जगाने मला मानावं याकरता जगतो तुम्ही मी, आणि जगानं मानू नये. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी जगा माझी. एखाद्या माणसाला तुम्ही म्हणा तुम्हाला अमुक येतं का हो? तो म्हणतो मग मला सगळं येतं. इथं अज्ञान कबूल करायला कोणी तयार नाही. जो माणूस अज्ञान कबूल करतो तो एक दिवस विद्वान होतो, पण अज्ञान कबूल करण्याची वृत्ती माणसात असली पाहिजे. मी एका माणसाला म्हटलं तुमचं इंग्रजी कसं काय? तो म्हणे आपलं इंग्रजी खूप तयार आहे महाराज. म्हटलं ते रमेश भाऊ उभे समोर, त्यांना बोलवा. त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. लगेच रमेश जवळ आला. अरे म्हटलं तुमचं इंग्रजी तयार आहे राव. आता बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं नाही. पण डोकेबाज होता, बहुतेक तुमच्या जिल्ह्यातला असावा. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला. आणि तिथून रमेशला म्हणतो, रमेश कम हिअर. आता हे ज्ञान कधी उद्धार करायचा आपला? आपलं ज्ञान म्हणजे जगाला फसवणार. ते काय उद्धाराचं ज्ञान आहे हो आपलं? आपलं ज्ञान जगताचं भलं करू शकत नाही. आपलं ज्ञान जगाला फसवू शकतं. फसवण्याकरताच ज्ञान आहे आपलं. अहो तुम्ही जा एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये, काय कळतं आपल्याला? जगामध्ये 2 प्रकारची माणसं आहे, एक रत्न पारखी आणि दुसरे गाजर पारखी. त्या गाजर पारख्यात तुम्ही मी. अहो कपडा घ्यायला गेले, बस्ता फाडायला 50-60 जण दुकानात घुसले. हा नाही तो दाखव, तो नाही हा दाखव, तो नाही हा दाखव, हा नाही तो दाखव, कॉटन दाखव, लिलन दाखव, अमुक दाखव, डमुक दाखव. एक कपडा पसंत आला नाही, गज पडला कपड्यांचा. 50-100 माणसं म्हटले, अरे आमच्या लायकीचा काही कपडा आहे की नाही तुमच्या दुकानात? आमच्या अंगावर कोणता कपडा? तुम्ही काय दाखवताय? हे दुसऱ्या दुकानात बघतो आम्ही. 100 माणसं दुकानातून उठल्यावर त्या दुकानदाराच्या इज्जतीचं दिवाळ आहे ना ते मार्केटमध्ये. हे 100 माणसं घेऊन जाणं म्हणजे परिसरात त्या दुकानाची बदनामी की या दुकानात माल चांगला नाही. नेमके 100 जण बाहेर निघायला लागले आणि तेवढ्या दुकानाचा मालक मोटरसायकल लावत होता. राम राम. का हो पाटील? अरे म्हणे काय कपडा आहे तुमच्या दुकानात? या पोरांनी 1 तास घेतला आमचा, पण एक आमच्या लायकीचा कपडा दाखवला नाही. दुकानदार म्हटले, माफ करा, तुम्ही दुकानात आले हे मला घरीच माहिती पडलं, पण मला थोडासा यायला उशीर झाला. मला उशीर झाल्यामुळे या पोरांकडून तुम्हाला त्रास झाला. काळजी करू नका. बोलावलं 2-3 मूर्ख हो. अरे कळतं का तुम्हाला कोण आहे? अरे अख्खा तालुका आपल्या दुकानात आलाच. 3 पिढ्याचे संबंध यांचे ना आपले. त्यालाही कळत नाही याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या कधी गेल्या. 3 पिढ्यांचे संबंध. अरे यांच्या लग्नाची चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे. पाटील काय सोयरीक झाली राव. काय सुंदर मुलगा मिळाला. मग आपली मुलगी काय कमी आहे का? हरकत नाही. तुम्ही आता उठले दुकानातून, तुम्ही कपडा कुठेही घ्या, बस्ता कुठेही घ्या, हरकत नाही. पण मी तुमच्याकरता जरा लस्सी सांगितली. उन्हाळ्याचं जरा जास्त तापमान ऊन वाढलंय, तुम्ही तेवढी लस्सी घेऊन जा. बसा. 100 माणसं उठलेले बसले ना दुकानात. लस्सी. तुम्ही कपडा कुठेही घ्या. फक्त मी आता माझ्या पुतण्याच्या लग्नाला सुरतून 2 तागे बोलावले. तुम्ही एकदा नजर घाला फक्त. अरे तो सुरतचा तागा. दुकानदाराला कळत नाही त्या नोकराला सुरतचा तागा आपल्या दुकानातला कुठे ठेवलाय बयाने. आता स्वतः मालक गेला, तागा आणला आणि फेकला. प्युअर कोसला. हात लावा. रुबीच्या मिलचं कापड आहे. कोण पाहायला, कोणाच्या अंगावर तुम्ही पाहिला नसेल. धुवायला एकदम छान. हिवाळ्यात घाला, उन्हाळ्यात घाला, पावसाळ्यात घाला. 100 लोक विचारतील, हा कपडा अगोदर कोणी घातला नाही, पुढं कोणी घालणार नाही, हा मी स्पेशल माझ्या पुतण्याकरता बनवून घेतलाय, वजनाला हलका. अहो कोणत्याही ऋतूत घाला. 100 माणसं विचारतील कुठून आणला, कुठून आणला. तुम्ही हात लावा फक्त. तुम्हाला जरा कपड्यातलं कळतं, लावा हात.
100 लोकांमधल्या काही वासरातल्या लंगड्या गाई होत्या तिथे शहाण्या, त्यांनी हात लावला. हात लावता बरोबर ते म्हटले, शेठ याला म्हणता कपडा, याचा भाव. ते म्हटले हा घेऊ नका तुम्ही, हा जरा महाग आहे, हा 8,000 रुपये मीटरचा कपडा आहे आणि हा मी विकायला नाही हो, माझ्या पुतण्याला आणलाय. ते म्हटले शेठ तुमच्या पुतण्याला दुसरा आणा तुम्ही, हा फाडा आम्हाला. फाडला ना कपडा. नोकर म्हणे मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना. भाव काय सांगितला होता रे? 500 रुपये मीटर. म्हणे येड्या, ते गाजर पार घे, त्यांना 500 रुपयाचं 8,000 रुपये मीटरनं विकल्याशिवाय त्यांची पूर्ण थंडी होत नाही. आता ती पूर्ण जिरलेले. आता ताण घेऊ नको तू. शांत झाले ते आता. हे ज्ञानच आहे. अहो एका लस्सीत माणूस 8,000 रुपये मीटरचा कपडा घेतो राजो. आपल्या तालुक्यात लग्नाची चर्चा असं माहिती पडलं की उठलेला माणूस मांडी घालतो. ही व्यवहाराची रीत आहे. याचा अर्थ आपण बिअक्कल माणसं आहे. या जगामध्ये हुशारीनं जीवन जगणारा थोडा समाज आहे, जो त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करतो, जगाला फसवतोय. पण त्यांचं ज्ञान तुम्हाला मला फसवू शकतं, पण उद्धाराला कामाला येऊ शकतं का हो? ना त्यांच्या ना तुमच्या माझ्या. अहो आपण म्हणतो एखादा माणूस लगेच रागात बोलला ना, आपण म्हणतो त्याचा स्वभावच नाही चांगला. उलट माझं वैयक्तिक मत आहे, जर तोंडावर एखादा माणूस तुम्हाला रागवत असेल तर त्याचा थोडा बारकाईनं अभ्यास करा. तो स्वच्छच मनाचा माणूस असतो. जो माणूस रागवत नाही, काही बोलत नाही, प्रतिसाद देत नाही, समजावं त्याच्या हातभर लांब राहण्याची गरज आहे. ते कधी घातपात करेल काही सांगता येत नाही महाराज. एवढं कठीण आहे ते. आपण कोणासोबतही वाद घालतो, कोणासोबतही भांडतो. मोकळी माणसं आहे. आपल्याला ज्ञानच नाही. आपलं जे ज्ञान आहे ते व्यवहारदर्शी ज्ञान आहे, आणि व्यवहारदर्शी ज्ञान जगात उपयोगाला येत नाही. उद्धाराला पैसा मिळवतं ते. एका पुण्याच्या इंजिनियरने इंजिनियरची नोकरी सोडली आणि दवाखाना टाकला. बोर्ड असं लावलं, आमच्या दवाखान्यात कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात. जर रोग बसला नाही 1,000 रुपये मिळतील. अरे बापरे. एक हिप्परगावचा माणूस म्हणेल एक आपल्याला कोणता आजार नाही पण बोर्ड चांगला आहे. तो गेला दुकानात. नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार, बसा. काय होतं तुम्हाला? अहो म्हणे माझी जिभेची चव गेली हो. काही खावं तरी कळत नाही काय खातोय. चवच राहिली नाही हो जिभेला. काही चव राहिली? अहो म्हणे चवच नाही. बरं 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 बरं. ते म्हटले श्यामा ते 4 नंबरचं ड्रॉवर उघड आणि त्यातले 4 थेंबांच्या जिभेवर घाल. त्यानं 4 नंबरचं ड्रॉवर उघडलं आणि यांच्या जिभेवर 4 थेंब घातले. ते होतं पेट्रोल. तो म्हणे का हो हे तर पेट्रोल आहे. आणा 300. चव आली तुमच्या जिभेला. 1,000 रुपये मिळवण्याच्या नादात 300 गेले. आता अक्कल खात्यात गेलेले पैसे माणसाला झोप लागू देत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. त्यांना विचारा तुम्ही अक्कल खात्यात गेलेले पैसे झोपू देता. IPLचा सट्टा लावणाऱ्या बहादरांना विचारा. चेंडू परत टीम 11 टीम ती तयार करायची ड्रीम 11. एकदा आज घातली की त्याला उद्या दिवशी पैसे लावावेच लागता महाराज. सुटका नाही होत त्याची. 300 गेले 300 गेले. मनच लागेल ना त्याचं. तो आज 7-8 दिवसानं पुन्हा गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार, बसा. अहो माझी स्मृती गेली हो, मागचं काही आठवत नाही मला. बरं 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 बसा. काही डॉक्टरांचं वागणं एकदम स्ट्रिक्ट असतं, त्यांचं बोलणं. आमच्या पिंपळगाव काळेला एक डॉक्टर आहे बुलढाणा जिल्ह्यात. अहो कोणी पेशंट आला की त्याला म्हणतो शर्ट काढा पडा. शर्ट काढल्याशिवाय, जेंट स्पेशलिस्ट आहे, शर्ट काढल्याशिवाय तपासतच नाही. एक दुपारच्या वेळेला ग्रस्त गेला. नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार. शर्ट काढा पडा. मला तुमच्याशी 2 मिनटं बोलायचं आहे. नंतर बोला. शर्ट काढा पडा. अहो मला महत्त्वाचं बोलायचं आहे. मराठी कळतं ना? नंतर बोला. शर्ट काढा पडा. बाहेर रांग लागली पेशंटची, मला वेळ नाही आहे. पडा. शर्ट काढलं आणि तो पडला. काय होतं तुम्हाला? तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो मा पोरीच्या लग्नाची. अरे मग आधी सांगायचं ना. कधी सांगू? तू सांगू तर ते मला.
स्ट्रिक्ट एकदम. आठवड्यानं गेलेला ना म्हणतो माझी स्मृती गेली. स्मृती गेली बस. श्यामा तो कोण होता माहिती आहे तुम्हाला? अरे ते 4 नंबर चोटरावर उघडगड्या, त्यांना मागचं काही आठवत नाही. यांच्या जिभेवर 4 थेंब घाल. आता त्या बाटलीत काय होतं माहिती आहे तुम्हाला? त्याला वाटलं यानं मागेच तर पेट्रोल घातलं आणि पुन्हा आजही ती बाटली काढली. तर म्हटलं डॉक्टर ते तर पेट्रोल आहे. थोबाड फोडीन तुझा. 300 आठवतंय तुला त्यात पेट्रोल आहे. 1000च्या नादात 600 गेली. मी हे रात्रभर सांगू शकतो बरं का तुम्हाला, आणि तुम्ही सुद्धा रात्रभर ऐकू शकता, ते मला जाणीव आहे त्याची. पण आता एकदाच पाठवू त्याला दवाखान्यात. तो म्हणे एकदा एक प्रयत्न करूनच पाहू. तो पुन्हा आठवड्यानं हॉस्पिटलमध्ये गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार, या बसा. काय होतं तुम्हाला? अहो म्हणे दृष्टी गेली हो माझी. अरे बापरे, डोळे? अहो काय दिसत नाही. अहो मग तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले. बर बर बर. मग तुम्ही तो बोर्ड लावलोय बाहेर, कोणताही रोग बसून मिळेल, नाही बसला तर 300च्या ऐवजी 1000 रुपये मिळतील, मग द्या 1000 रुपये. डॉक्टर म्हटले हरकत नाही. श्यामा, अरे माझं पॉकेट घे गड्या इकडे. 500-500च्या 2 नोटा म्हणून 100-100च्या 2 नोटा हातात दिल्यानं सांगितलं हे घ्या 1000 रुपये, झालं तुमचं काम, जा तुम्ही डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये जा. तो म्हणे काय राजा माणूस आहे, अरे 200 रुपये हातात देताना 1000 रुपये दिले सांगता. तो म्हणे शहाणपणा करू नको, 300 आण, दिसतंय तुला मूर्खा. एक तर तुमची माझी फसवणूक व्हावी, तुमचा माझ्याकडून काही फायदा व्हावा, याकरता तरी समाजाचं ज्ञान उपयोगाला येतं. लोक आपल्या बुद्धीचा वापर करतात. पण जगामध्ये एक ज्ञान असं लोपलेलं आहे की जे ज्ञान जगाला फसवूच शकत नाही. ते ज्ञान फक्त जगताच्या उद्धाराकरताच उपयोगाला येतं. असं कोणाचं ज्ञान? संतांचं. काय करतं ते ज्ञान? हितावरी यावे, हितावरी यावे, आहा हितावरी यावे, ऐसा बोलिलो या भावे, ऐसा बोलिलो या भावे. जगताच्या उपयोगाला येणारं जीवन आहे, म्हणून संत जीवनाचा परिचय करून घेतला पाहिजे. ते तत्सुखम सुखित्वम जीवन आहे. दुसऱ्याला सुखी करण्यामध्ये जीवनाचा पुरुषार्थ मानणारं जीवन म्हणजे संतांचं जीवन आहे. महाराज कसं होते जीवन? पवित्र सोवळी. ते पवित्र जीवन आहे. त्याच्या इतकं पावित्र्य कुठं पाहायला मिळत नाही महाराज. अनेक गोष्टी पवित्र आहे भारतामध्ये, त्यामध्ये पवित्रतेची यादी आली. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ऐका, मी ज्या घोंगळ्यावर उभा आहे, हे घोंगळं आपल्या धर्मात खूप पवित्र मानलं जातं. हां, खूप पवित्र. नारदाच्या गादीवर घोंगळा अंतरतात. मेंढीच्या केसांपासून बनलेला हा कापड, हे लोकर पवित्र आहे. असं म्हणतात स्त्रीनं महिन्यातून 5 दिवस घोंगडं पांघरावं. निदान पांघरायला येत नसेल तर घोंगडं आपल्या अंथरुणात तरी असावं. त्या घोंगळ्याला विटाळ होत नाही. असे अनेक गोष्टी पवित्र आहेत महाराज. त्यामध्ये काही शकून शासनाने पवित्र घटना सांगितल्या. तुमच्या रोडला जर एखादं मुंगूस आडवं गेलं तर ती घटना जीवनातली पवित्र आहे. तुमच्या रस्त्याला एखादी गाय आडवी गेली, पवित्र म्हणतो आपण. अहो, भरलेली घागर एखादी माऊली पुढून येते घेऊन, काय म्हणतात? त्याच्यात काय घालतात? पैसे, नाणं घालतात. आता ती पद्धत या पोरांना, आता छोट्या छोट्या पोरांना जर विचारलं, आता भरलेल्या घागरा जर आल्या नाही तर नाणं कुठं घालतील पोर? दिवस होते ते आधी महिला दुरून पाणी आणायच्या आणि तरी दारात आलेल्याला पाणी पाजायच्या. आता इतकी सोबतता झाली, माठात नळ, फ्रीजमध्ये नळ, कूलरमध्ये नळ, बादलीत नळ, फ्रीजमध्ये नळ, बेसिनमध्ये नळ, टॉयलेटमध्ये नळ, बाथरूममध्ये नळ, नळच नळ. तुम्ही 2-4-5 वर्ष थांबा, पाहुणे आले तोंडात बी नळ घ्या, पाहुणं पाणी पिऊन घ्या. तुम्ही उन्हातून आले बुवा, तुम्हाला ताण नको व्हायला. नळी काळ बदलला. पण पूर्वी घागर आणली कोणी? घटना पवित्र मानायची.
अनेक गोष्टी पवित्र. सोना हा धातू पवित्र मानला जातो. आपलं जर बरं चाललं असेल तर गळ्यामध्ये हातामध्ये एखादा छोटासा सोन्याचा दागिना मनुष्यानं घातला पाहिजे. सोन्याच्या दागिन्याला अंगावरती परिधान करून गळ्यामध्ये तुम्ही एखादी छोटीशी मूर्ती छोटासा चेन काहीतरी बनवलं आणि तुम्ही जर विष्णू सहस्रनामाचा एक श्लोक म्हटला तर तुम्हाला सुवर्णाचं स्नान केल्याचं पुण्य ते सोनं नावाचं धातू देत असतं. सोनं या धातूला विटाळ नाही. सोनं गटारीत पडलं तर बाधा होत नाही त्याला, विटाळ नाही त्याला. उद्या आपलं कीर्तन कसं झालं इप्परगावमध्ये, असं जर या कीर्तनात बसलेल्या लोकांना विचारलं तर पुरुष वर्ग आपल्या विरोधात गेला तरी महिला वर्ग आपल्या विरोधात जाणार नाही. त्या म्हणतील त्या महाराजांना पुन्हा बोलवा, कारण त्यांनी सोनं घालायला सांगितलंय. सोनं हा त्यांच्या आवडीचा विषय, पण सोनं माणसानं घातलं पाहिजे, महिलांनी पुरुषांनी. फक्त सोन्याकरता सोन्यासारख्या माणसांना त्रास देऊ नका म्हणजे झालं. सोनं घाला. सोनं घालायचं असतं आणि ते मातीमोल मानायचं सुद्धा असतं. कारण इथं सोनं घालणारा सोनं कमवणारा रावणा इतका आणि देवा इतका मोठा माणूस कोणी झालं नाही. देवा इतकंही सोनं कोणाजवळ नव्हतं. इपरगावकर अख्खी द्वारका सोन्याची होती भगवंताची, भगवान श्रीकृष्णाची. आणि 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. म्हणजे रावणाची लंका सोन्याची आणि देवाची, बोला बोला, देवाची द्वारका सोन्याची. पण रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. सांगाती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही. हा तुका म्हणे जाती संपदाय बडी, सांगाती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही. कबड्डी जाती संपदाय बडी, कामती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही, गेली नाही, गेली नाही, गेली नाही. कवडी अरे काय केलं तिकडे, उपयोगाला आलं नाही. सोनं घातलं पाहिजे, धातू पवित्र आहे, पण मातीमोल मानून घातलं पाहिजे. चला पुढं. अनेक गोष्टी पवित्र आहे. आपल्या धर्मात ओवाळण्याची क्रिया पवित्र आहे. म्हणून एखादी बाई जर आपल्याला ओवाळायला आली, एखादी माऊली, तर ओवाळायला कधी माणसानं नकार देऊ नये, ओवाळू द्यायचं. ओवाळण्याची क्रिया मंगल आहे, पवित्र आहे. बऱ्याचदा आपण कंटाळा करतो, नाही नाही अरे बाबा नको लावून घेऊ काही, पण तिनं दिवा आणलाय. आपल्या धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये अग्नी ही देवता आहे, पवित्र आहे. आणि ओवाळणारी महिला आपल्याला आशीर्वाद देऊन जात असते, लक्षात ठेवा. त्यामुळे ओवाळण्याची क्रिया ही पवित्र आहे. एखादं पवित्र काम करायला आपण ओवाळल्याशिवाय कोणाला कुठं बाहेर पाठवत नाही. तीर्थयात्रेला जातो, प्रवासाला जातो, ओवाळूनच पाठवतात का, ती घटना पवित्र आहे. अनेक गोष्टी, गावं, नाव, देश, काल, पात्र, धर्म, पर्वत, पठार, नद्या, स्थळ, वृक्ष, हे सगळ्या पवित्रतेच्या प्रमाणात आपल्याला दिसतात. पण एक यादी तर इतकी आश्चर्य करणारी या देशात की ती व्यवहारात अपवित्र मानली जाते, पण शास्त्रात ते पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम शवकरपटम वमनम काकविष्टा समुद्भवा, 5 गोष्टींची यादी आहे. ऐका, उच्चिष्टम एक उष्ट पवित्र आहे. तसं उष्ट कोणी कोणाचं खाऊ नये, पण एक उष्ट कायम खावं, कायम प्यावं. गाय दूध देते, कोणाकरता? वासराकरता. तो गाईचा मालक वासरू सोडतो आणि वासराला सोडलं की मग ती पाना सोडते. बरोबर गाईला पाना फुटला, ओठाला, जिभेला दूध लागलेलं दिसलं वासराच्या, हुशार शेतकरी बच्चे ओढून घेतो आणि भांड्यात दूध काढतो. अगोदर दूध कोणी उष्ट केलं? आईचं, वासराने. आणि नंतर ते दूध कशात काढलं तुम्ही? भांड्यात. त्या भांड्यात काढलेलं गाईचं उष्ट दूध इतकं पवित्र आहे की ते उष्ट जरी असलं तरी पांडुरंगाच्या अंगावर घातल्याशिवाय, माझ्या काशीमाईला अभिषेक करायचा असेल तर दूध घातल्याशिवाय माझ्या आईचा अभिषेक होत नाही, इतकं उष्ट पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. निर्माल्य म्हणजे देवाला वाहलेली वस्तू, पुन्हा वाहता येत नाही, पण एक वस्तू पुन्हा 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 देवाला देता येते. कोणती? गंगा माता. जल. ती गंगा माता देवाच्या मस्तकावरूनच खाली पडली, मस्तकावरून दहार जमिनीवर पडली, पण वाहता वाहता पुन्हा तिला मस्तकावरून पडली, तरीही मस्तकावर घालावी लागते. शिवनिर्माल्यम. वमनम एक वांती पवित्र आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पेबर एवढी वांती. पिन कोणी?
अरे नाव काढू शकत नाही आपण, पिणं तर सोळा. पण वांती कायम प्यावी. कोणती? मधमाशीनं मध गोळा करून आणावं आणि ओकावं. त्या मधमाशीने गोळा करून आणलेलं मध त्या पोळीमध्ये ओकायचं असतं आणि रोज ती ओकते. पण त्या मधमाशीच्या पोटातली घाण, तिची उलटी वांती इतकी पवित्र आहे की ते मध जोपर्यंत पंचामृतामध्ये घालत नाही तोपर्यंत पांडुरंगाची पूजा होत नाही. वमनम शवकरपटम. प्रेताच्या अंगावरचं एक वस्त्र फार पवित्र आहे. प्रेताच्या अंगावरचं लाख रुपये दिले तर आपण नेसत नाही, पण एक वस्त्र पवित्र आहे. ते म्हणजे एका कोश किड्याच्या अंगावरचा कोश धागा. तो कोश किडा काय करतो? धागा विणण्याचं काम करतो. धागा विणता 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 त्याचं मरण येतं महाराज. पण तो ज्या वेळेला मरतो त्यावेळेला त्यानं त्याच्या शरीराला त्या धाग्याचं आवरण केलेलं असतं. तो मेला हे माहिती पडलं की त्याचं प्रेत बाजूला काढावं लागतं आणि त्याच्या अंगावरचा धागा बाजूला काढावा लागतो. त्या किड्याच्या, मेलेल्या किड्याच्या अंगावरचा धागा इतका पवित्र आहे की त्या धाग्याचं सोळ जोपर्यंत नेसवत नाही पांडुरंगाला, त्याला कासे पितांबर म्हणतात, तोपर्यंत पंढरपूरला पांडुरंगाची पूजा होत नाही. देवाच्या अंगावरचा कासे पितांबर हे प्रेताच्या अंगावरचं वस्त्र आहे. का? ते पवित्र आहे म्हणून. शवकरपटम म्हणतात त्याला. का कविष्ठा समुद्भवात. कावळ्याच्या शरीरातली विष्ठा, कावळ्याची विष्ठा फार पवित्र आहे. कावळ्याच्या पोटातली घाण पवित्र, ती विष्ठेतून निघालेली. हो, पिंपळाची बी कावळ्याच्या पोटात जावी आणि ती कावळ्याच्या पोटातून बाहेर पडावी. काय होतं त्याने? कागाची आविष्टे जन्म पिंपळासी. कागाची आविष्टे जन्म पिंपळासी. पांडव कुळासी, पांडव कुळासी पाहता दोष. पांडव कुळासी पाहता दोष. कागाची आविष्टे जन्म पिंपळासी. कावळ्याच्या पोटातली विष्ठा जिथं पडल तिथं पिंपळाचं झाड जन्माला येतं. इतकी कावळ्याची विष्ठा पवित्र आहे. आता ही पवित्रतेची यादी मला सांगता सांगता 2, 4, 5 कीर्तन करावी लागतील, इतकी मोठी यादी. पण या देशामध्ये एका बाईनं आपल्या पोराला फारच चांगली यादी पवित्रतेची सांगितली. 5 दिवसाचं पोरग, पण आपल्या बाळाला ती सांगते, बाळा आपल्या देशात, अरे तुझ्या देशात पैदा झाला ना, तो देश काही सामान्यांचा देश नाही. पवित्रते कोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. का ग आई, असं काय आपल्या देशामध्ये? त्या बाईनं त्या पोराला सांगावं. 18 भार वनस्पती पडे फुले ओळती. आ पावित्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलश्रिया राजराणी व संपत. महिलांनो एवढं प्रमाण आहे का? घरी घेऊन जा. एका 5 दिवसाच्या पोराला या देशातला एका सृजान आईनं केलेला हा उपदेश आहे. माझे ज्ञानोबराय कोणाचं वर्णन करत नाही, पण त्या बाईकडे दुर्लक्ष मात्र ज्ञानोबरानं करता आलं नाही. काय पवित्र नारी असेल, तिनं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा काय काय पवित्र आहे आपल्या देशात, ऐक. अरे ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती. हे सुख सांडोलिया कासया योग सेविती. आहे सुख सांडोलिया कासया योग सेविती.
कीर्तनात बसलेली बाई एखादं पाळणं हलवताना हे प्रमाण म्हणते घरी झोपवताना त्या महिलांचे पाळणे ऐकले की असं वाटतं या बाईचा पुतळा बांधा आपल्या गावात. मी एका बाईचा पाळणा ऐकला, तिचा नवरा शिक्षक होता. ती पाळणं हलवताना त्या पोराला म्हणायची, माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो, माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. अरे प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा खकाना होतो, तूप रोटी नाही बाळा चटणी भाकर खाजो, सारे काही होजो पण मास्तर नको होजो. आता काय घेऊ त्या पोरात त्यातलं काय म्हणायचं. अरे बाळ झोपायचं असेल तर आठवा देशातली पवित्र घटना सांगा तुमच्या बाळाला. वनात राहुनी सीतामाईने लवकुश सांभाळिले, हो मन आईचे डोले, बाळाचा पाळणा हले, नदीला पूर असता अंधार, कृष्णासी सांभाळिले, ओ मन आईचे डोले, ओ बाळाचा पाळणा हले. असं नसेल म्हणा, झोप 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 माझ्या बाळा, झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा, पाळणा हलवोनी अंगाई मी गाते, माझ्या जीवल गारे, माझ्या जीवल गारे, मनमोहना झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा. असं म्हणा. नसलच सय्यद उघडा गाथा. प्रातकाळी तो वनमाळी, प्रातकाळी तो वनमाळी, हो घेऊन जातो धेनु धेनु, आदरी दरोनी वेणू वेणू, आदरी दरोनी वेणू वेणू, आदरी दरोनी वेणू वेणू, वाजविला कुणी नेणू, आदरी उभी मिराय वाट मी पाहे, उभी मिराय वाट मी पाय, हो केव्हा 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 भेटन मम कानू रे, आदरी धरो वेणू वेणू, आदरी धरो वेणू आदरी फुलतद्राळी बिलवर काळी, फुलतद्राळी अरे फुलतद्राळी बिलवर काळी, ओ गळा मोती कावळी काळी, ओ माय गळा मोती
घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी हो माय 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 यमुना जळे विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी हो विटे उभी मूर्ती काळी हो माय विटे उभी मूर्ती काळी हो माय रात्र काळी घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी हो माय यमुना जळे ही काळी हो माय हो यमुना जळे ही काळी हो माय यमुना जळे ही काळी हो माय यमुना जळे या माझ्या संतांच्या गवळणी म्हणा ना तेवढं घरी गेल्यावर आशीर्वाद देतील तुमची पोरं तुम्हाला आई म्हणून वा आई काय शिकवलं ग संतांची वचनं आमच्या गडी उतरवली 5 दिवसाची बाई या देशातल्या पवित्र घटना आपल्या पोराला सांगते तर तुम्ही का सांगू शकत नाही मग आई सगळ्यात पवित्र या देशात गंगा मानायची का आता ते पोरग म्हणतो मधा लसीच नाही रे बाळा अरे त्याच्यापेक्षा या संतांनी काहीतरी पवित्र सांगितलंय काय ते पवित्र तीर्थ सर्वोत्तम पवित्र आहे ना नाही नाही एकदा त्याच तीर्थाचा प्रसंग काशी विश्वेश्वराच्या दरबारातला असा आहे वाराणसीला ज्ञानोबार आहे ऐका पहिलं चरण म्हणायला लावतोय ज्ञानोबार आहे निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई काशीला गेले आणि तिथं गेल्यानंतर काशी विश्वेश्वराला माहिती पडलं की ज्ञानोबार आले महाराष्ट्रातून देवाला आनंद झाला ज्ञानोबाचा हात प्रेमेधरी विश्वनाथ हात धरला ज्ञानोबारांचा अनाईसे बोलत चालत दोघे आले गंगेयात गप्पा मारता मारता ज्ञानोबारे आणि विश्वनाथ परमात्मा गंगेमध्ये उतरले आणि गंगेमुळं दोघांचा गप्पा थांबल्या आणि त्या गंगामाईमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई मिठी मारली माऊलींच्या चरणाला कारण अनेक पाप्यांचं ओझं त्या गंगा मातेवर होतं ती म्हणे माऊली मी खूप दिवस झाले तुमची वाट बघत होते या पाप्यांचं ओझं आहे ना मला ओझं सहन होत नाही आता हे सगळं ओझं तुमच्या चरणावर ठेवते एवढं घ्या नामदेवरे म्हटले ओ बाई सोडा माझ्या ज्ञानोबाऱ्यांना नामा म्हणे सोडा बाई ज्ञानदेव सर्वाठाई ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात तेव्हा असा निर्देश झाला की गंगेपेक्षा सुद्धा या महाराष्ट्रातले संत गंगे होनी थोर साधू सुचिष्मंत गंगा शुद्ध होत त्यांचे संगे अरे कोण कोण येतं त्यांच्याजवळ शुद्ध व्हायला ते नंतर ऐकू पण या भूमंडळामध्ये सगळ्या तीर्थांना जरी शुद्ध व्हायचं असेल पाप्याला जरी शुद्ध व्हायचं असेल तरी भूमंडळातलं पवित्र ठिकाण फक्त संतच आहे त्याचा खुलासा तुकोबारे करतात अभंगाच्या पहिल्या चरणात पवित्र
पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी एवढं चरण प्रत्येकाने घरी घेऊन जा. पवित्र व्हायचंय ना त्यांच्याकडे चला. कोणाकडं? तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना. अंतःकरण पवित्र करायचं असेल तर ज्ञानोबाराशिवाय तुम्हाला मला पर्याय नाही. माऊलींचे शब्द इतके पवित्र आहे. जा उन्हाळ्याच्या दिवसात कधीतरी हातात ज्ञानेश्वरी घ्या आणि बसा एकांतात शेतात ज्ञानेश्वरी वाचत. थोडा वेळ बंद करा मोबाईल आपला, एक तासभर स्विच ऑफ करा त्याला आणि बघा ज्ञानेश्वरीकडं. ज्ञानेश्वरी माणसाला जगायला बळ देते महाराज. बळ. ओव्या बोलतात आपल्याशी, हो गुदगुल्या करतात ओव्या. ज्ञानेश्वरी वाचकाला विचारा. वैभवलक्ष्मीची पोथी वाचणाऱ्या महिलांनी कधी श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहू नका. पोथी वाचून या देशात कोणी श्रीमंत झालं असतं तर गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या आपल्या घरात दान दिल्या असत्या. काय कर्जमाफी केली असती, हजारो कोटी माफ केले असते. पोथी वाचून कोणी श्रीमंत होत नाही. उलट पोथीच वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न तुम्हाला जर पडत असतील तर तुम्हाला पवित्रता कळत नाही असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या मुलींचं जीवन पवित्र करायचं असेल, तुमच्या शिकलेल्या मुली बसलेल्या आहे कीर्तनाला कथेला, जेवढ्या कीर्तनाला आया बसलेल्या आहे त्यांना माझी प्रार्थना आहे, या हिप्परगाव काजळीमधली बाई मुलगी ज्यावेळेला बिद्या होईल ना त्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात भला मोठा मंडप, मोठी मोठी पाहुणे, सगळी कर्तबगार नेते, पुढारी, वारकरी सगळेच आले तुमच्या पोरीला आशीर्वाद द्यायला. लग्न लागलं, तुम्ही तिला बिद्या करायला गेलात, मुलीला गाडीत बसवलं पदरानं, तिचे डोळे पुसले, तिचं औक्षण केलं, गोळाचा खळा तिच्या मुखात घातला, डोक्यावरून तिचा हात फिरवला. एवढ्यावरती तुमची लेकबाई बिद्या करू नका. तुम्ही एक कृती करा त्या मंडपात. लेकबाई ज्यावेळेला तुमची बिद्या कराल त्यावेळेला विशाल महाराज कोलींची तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही तुमच्या गाडीत बसलेल्या नवरदेवाच्या आईला किंवा नवरदेवाबरोबर आलेल्या महिलांना तुम्ही सांगा, ताई 2 मिनिट थांबा, जाऊ नका, मी घरात जाऊन आले. तुम्ही घरात पळत जा. कुठं जा? देवघरात जा आणि देवघरात ठेवलेला वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला विश्वमौली ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणा. तुमच्या मुलीच्या हातात देऊन नवरदेवाबरोबरच्या महिलांना हात जोडून सांगा, ही हिप्परगावमधली पोरगी आहे, ही गरिबाची पोरगी असेल, आम्ही आमच्या पोरीला काय देऊ शकलो नाही कदाचित, पण तुमच्या घरी जी सून म्हणून नांदायला येणारी आमची पोरगी आहे, ही ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी आहे,
एक दिवस माझी लेक ज्ञानेश्वरी वाचून तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या पोरीचा लेक म्हणून सांभाळ करा. जीवनभरात तुमच्या पोरीला त्रास होणार नाही. पण हातात ज्ञानेश्वरी देणाऱ्या आईनं पोरीकडून ज्ञानेश्वरी वाचून घेतली तर गरज आहे त्याची. कळायला पाहिजे ना आपलं. इथं दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. हां असं का? तू कांदे लावायला ये जरा कांदे. 3 दिवस झोपशी. भूक ना मागे चबाना, नींद ना मागे बिछाना. ओरिजिनल भोकेला माणूस कधी पदार्थ विचारत नाही आणि ओरिजिनल झोपी आलेला माणूस कधी बिछाना पाहत नाही. म्हणून ओरिजिनल ज्याला पवित्रतेची भूक आहे तो इकडं तिकडं थांबत नाही. एक तीच भूमंडळी, त्या भूमंडळाचं पवित्र स्थान ज्ञानोबारांच्या समाधीपर्यंत जातो. तुकोबारांकडे जातो, माझ्या काशीमाईपर्यंत जातो. एक तीच भूमंडळी, सोवळी पवित्र. सोवळी म्हणजे परद्रव्य परनारी, या अलिप्त जो सोहळा नाही त्या विटाळ अखंड सोहळा. उपाधी वेगळा जाणीवेच्या, हे 2 प्रमाण या पहिल्या चरणाचा अख्खा भाव सांगतात आपल्याला. कोणाकडेही जीवन पवित्र म्हणून बघू नका. इथं जीवन दिसायला चांगले, पवित्र नाही. जल देखत शुद्धता उपजे, शस्त्र देखत हिंसा उपजे, कामिनी देखत काम उपजे, प्रसादो देखत राम उपजे. कबीरजी म्हणतात साधू पाहला की देव आठवला की समजावं हे पवित्र ठिकाण आहे. काशीमाईच्या समाधीजवळ गेलात की कधीतरी तुम्हाला कोणाचा राग आला हो? कधीतरी असं वाटलं या मंदिरात जाऊन कोणाचा तिरस्कार करावा? अहो तिथं गेल्यावर मनुष्य स्वतःचं पद, प्रतिष्ठा, सन्मान, जात पात, धर्म, पंथ सगळंच विसरतो आणि देहभाव विसरून काशीमाईला मनातलं सुख आणि मनातलं दुःख सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण एक तीच भूमंडळी, या भूमंडळामधली तीच एक पवित्र जागा आहे की तिथं बाकीचे विकार जन्माला येत नाही, तिथे कुठलेही विचार जन्म घेत नाही आणि एकाग्रता त्या मंदिरामध्ये त्या संत चरणाजवळ आपल्याला अनुभवायला मिळते. असं का होत असेल महाराज? ज्यांचा आवडता देव त्यांच्या आवडीचाच विषय देव आहे. का हो? त्यांनी नेमका आवडीचा विषय बनण्याकरता त्या देवाकरता केलं तरी काय, त्याचा निर्देशच महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणातच केलेला आहे. ज्यांचा आवडता देव
गोड महाराज अगदी त्यांच्या आवडीचा विषय देव आहे. किती अखंडित प्रेमभाव. बरोबर प्रेम शब्द आला तर त्यांनी राजाला ललकारी काढला. आता काय करावं बाबा, आता ते गायकाला तितकं शार्पनेस सुद्धा असला पाहिजे. अखंडित प्रेमभाव. अखंडित प्रेम संतांचंच देवावर आहे, त्या प्रेमाला बाधा नाही. किती प्रेम, प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण. भावार्थाची उनखून जाणता मी एक श्रीकृष्ण जाण तरासी जाण कडेना. त्या प्रेमाचं मोजमाप होत नाही इतकं प्रेम त्यांनी देवावर केलं. कीर्तन संपलेलं आहे. देवावर इतकं अखंड प्रेम करणारे संतांशिवाय दुसरं कोणी नाही. तुम्ही मी देवावर प्रेम करतो, पण आपलं प्रेम सोयी नाही. आपलं प्रेम आपल्या नात्यागोत्यांवर सोयी नाही. मी सकाळी बोललो ना, अहो नवरा जेवायला बसला आणि बायकोनं ताट आणून दिलं. ते म्हणते जेवा. ऐका महिलांनी, पाणी घ्या, ताट घ्या. नवरा जेवायला लागला, तिनं ताट ठेवलं, तांब्या ठेवला पाण्याचा, आणि वरच्या माळेहून खाली वरात पाहते. वरात चालली होती ती, वरात पाहते. अरे नवरा म्हणतो तिकडं काय चालली? मला ताक पाहिजे, दूध पाहिजे, दही पाहिजे, तूप आण, काहीतरी इथं बैस जरा, मी काय काय सांगतो ते ऐक, काही सलाद आण मला. असं काही जेवायचं नुसतं ताट वाढलं की इथं मांडी घालून बसायचं. नवऱ्याला काय लागतं वाढायचं. बाई म्हणे थांबा, मला वरात पाहू द्या. ती वरून वरात पाहते खाली. नवरा म्हणतो अरे चपाती नाही ना तुझ्या वरातीच्या नादात. ती बाई म्हणते थांबा 5 मिनिटं कळ काढा, मला वरात पाहू द्या. अरे पण भाजी नाही, भात तरी वाढ, डाळ तरी वाढ, काहीच नाही ना ताटात. ती म्हणे थांबा वरात पाहू द्या. गडी होता तो, गडी खरंच गडी होता, लातूर जिल्ह्यातला होता. धुतला हात त्याने. तो म्हणे घे वरात पाहून जाऊ दे. बायको म्हणे आला का राग तुम्हाला? आता निघाला ताना तानात बाहेर. नवरा 3 दिवस घरी गेला नाही. 3. चौथ्या दिवशी गेला तर बायको घेऊनच घरी गेला. मग गडी गडी होता. बायकोला म्हणतो आण ताट. ती म्हणते हे काय? म्हणे वरात. तुला लय हाऊस होती ना पाहायची. अगं लोकांची काय पाहते, या पठ्ठ्याचीच पाहिजे. अखंड प्रेम ना मालकाचं मालकिनीवर आहे ना मालकिनीच मालकावर आहे. आपल्या नात्यात कुठं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहिलंय? तसं तर नात्यात प्रेम असलं पाहिजे. इतकं नातं सुंदर संतांनी परमात्म्याविषयी तयार केलं की त्या नात्याला आता बाधाच राहिलेली नाही. आपलं नातं हे बदलणार आहे. तिरस्कारानं, द्वेषानं होरपडलेलं नातं आहे, पण त्यांचं नातं क्रेवात. प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे. प्रेम प्रेम आहे. एक मला भेटला परवा, तो म्हणे महाराज मी कविता करतो. म्हटलं विषय विषय, म्हटलं प्रेम. त्यानं त्या कवितेत लिहिलं होतं, पाहताच ती बाला कलिजा खलास झाला आणि पाहून तिच्या बापाला दरदरून घाम आला. म्हटलं वा, तुला तानाजी मालुसरे म्हणा वगळा. हे प्रेम? अरे काय याला प्रेम म्हणतात? हा बाजार आहे. प्रेम ते जे आपल्या आईनं आपल्या बापावर केलं. एका साडीवर आपली आई आपल्या बापासोबत 50 वर्ष नांदली, हे प्रेम आहे. अरे बहीण भिकाऱ्याच्या घरात जाऊ द्या, भाऊ करोडपती होऊ द्या, तरी कर्ज काढून का होईना भाऊबीजेला भावाला कपडे घेऊन जाते. आणि भाऊ किती करोडपती असला तरी गरिबीतून बहिणीला बाहेर काढण्याकरता प्रत्येक दिवाळीला, प्रत्येक भाऊबीजेला, प्रत्येक रक्षाबंधनला बायकोच्या, आईच्या, बापाच्या, भावाच्या, सगळ्यांच्या पोरांच्या चोरून अलगद बहिणीला मदत करतो. हे गुपचूप जोपासल्या जातं. धक्का ज्याला लागू नये इतकं कोळ्या गुलाबाच्या पाकळीसारखं सांभाळलं जातं. त्याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे असं चावट नसतं. प्रेमाला आत्मीयता लागते. आतून जरा असतो तो, ते काही बदलत नाही वेळोवेळी. ते प्रेम सांभाळण्याचं एक वेगळं कसब कौशल्य मनुष्याकडे असावं लागतं. एखाद्यावर इतकं प्रेम करा की त्याला आपल्या विरोधात जायला सुद्धा कुठं तरी कोपऱ्यात विचार करावा लागला पाहिजे की मी या प्रेमाचा तिरस्कार देऊ तरी कसा, या प्रेमाची फारकत देऊ तरी कशी. तितकं प्रेम आमच्या संतांनी देवावर केलं. अखंडित प्रेम भाव, इतकं प्रेम केलं. काय म्हटलं माऊली? बोला बोला बिंदास. काय अडचण? पिंगळा म्हणायचा आहे, मानायचा आहे. तो पिंगळा झाल्याशिवाय माझा मुंगळा होणार नाही, त्याच्यामुळं तो तेवढा म्हणावाच लागेल. सध्या ते
म्हणजे माझा आवाज सुरुवातीपासून बसलेला आहे, तुम्हाला जाणवलं असेल, पण सिस्टीम खूप छान असल्यामुळे मला जड गेलं नाही. इथून खटावला जायचं आहे सातारा, तिथं जाऊनही कीर्तन करायचं आहे मुक्ताबाईला. मला उद्याच्या कीर्तनाची चिंता आहे, होईल कसं. पण आईसाहेबांना प्रार्थना करूया, मुक्ताबाई कृपाळू दैवत आहे, आपली सेवा ती पूर्णतेला नेतील. संतांचं जीवनामध्ये ऐकावं, न्याहाळावं, पाहावं. या छोट्या छोट्या मुलाबाळांना जरूर गाथा ज्ञानेश्वरीतलं प्रेम कळून द्यावं, जेणेकरून ते देवावर प्रेम करायला लागतील. विशाल महाराज खोलेच्या कीर्तनाचा उद्देशच एवढा आहे, तुमची मुलं तुम्ही इकडे आणा. येणारा काळ मोठा धकाधकीचा आहे, सांभाळा त्या पोरांना, वेळ द्या त्यांना. घरात आलं की तुम्ही मोबाईल हातात देतो पोरांच्या, बापाला लाजही वाटू नये, पोराच्या हातात मोबाईल देतो, घरातली सगळी कामं करत राहतो. आईला कळत नाही, साधी एक सवय घालू शकत नाही तुम्ही महिलांनो, की तुमचं पोरगं मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही. अरे तेवढी सवय तुम्ही बंद करा ना त्याची. तुमच्याशी बोलताना तुमच्या पोराला त्याच्या मोबाईलची आठवण येऊ नये इतकं प्रेम त्याच्यावर करा. तुमचं प्रेम कमी पडतंय त्याच्या बोलण्याशी, तुम्ही इतर बाजूला जास्त प्रेम गुरफटलेलं आहे. देऊ नका त्याच्यात लक्ष. निदान पोराच्या आहाराच्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असू नये, तो झोपताना त्याच्याकडे मोबाईल असू नये. या थोड्या दिवसात सांभाळ करा त्याचा. कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे, ब्रिलियंट पिढी आहे. त्या ब्रिलियंट पिढीला, कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातल्या पोरांना, स्पर्धेच्या युगातल्या पोरांना तुम्ही आज जर सांभाळलं तर येणाऱ्या काळात ती पोरं तुम्हाला सांभाळतील. नाही तर फार अवघड झालं आहे. म्हातारपणामध्ये हक्काची काठी राहील की न राहील हे प्रश्न आहे. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही त्यांच्या हातात द्या, त्याच्याकरता अगोदर तुम्ही घ्या, तेव्हा तुमच्या घरातलं वातावरण निश्चित बदलेल. संतांचं ऐकलं की मनुष्य देवावर प्रेमही करतो आणि देवाच्या जवळही जातो, अन्यथा त्याचा परिणाम सुद्धा माणसाला भोगावा लागतो. झुम बराबर झुम शराबी, त्याच्याबरोबर आपली खराबी. त्या दुसऱ्याचं ऐकणाऱ्यांच्या नादाला लागाल, हानी होईल तुमच्या आयुष्याची. तुम्हाला जर ऐकायचं असेल, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही एक तारीख सब एक साथ, जरा 2 मिनिट आनंद, सब एक साथ, एक साथ. धन्यवाद. थोडा आवाज दिगंबर दादा. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरती शेवटी बा आळ बांधून नेईल, सरती शेवटी बा आळ बांधून नेईल. आमचं काय बाजा येईल, बोली तो देखा पिंगड़ा महादारी, ए पिंगड़ा महादारी, बोली बोली तो देखा पिंगड़ा महादारी, पिंगड़ा महादारी, बोली बोली वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, लटिके न बोला मी वर्तमान खोटे, लटिके न बोला मी वर्तमान खोटे. पिंगागे भाई पिंगागे, पिंगागे भाई पिंगा, थोड़ा गेम पाहिजे मला. पिंगागे भाई पिंगागे, पिंगागे भाई पिंगा, पिंगागे भाई पिंगागे, पिंगागे भाई पिंगा. अवगा 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 दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, दांगळ दिगागे, दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे. नको 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 घालू पिंगागे, नको नको घालू पिंगागे, पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा, अवगा 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 दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, दांगळ दिगागे, अवगा
उचित करोडी उचित प्रेम घाली हृदयात दाताचं दातवन घ्या ग कुणी सुया घ्या मुली घ्या दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळा म्हणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी अहम वागा सोहम वागा अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी ती मला मल्हारी तिवारी मल्हारी ती मला मल्हारी तिवारी अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान असा राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान 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 हिंदू मुसलमान किंमत केली दुधाची तुझ्या किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग माझी जाग झाला महाराष्ट्राचा झाला महाराष्ट्राचा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा 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 डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका हाथ हाथ सब एक साथ धन्यवाद पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी बोल बोल देखा पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी बोल बोल तो देखा धन्यवाद कृष्णा बाबा वाह
काय तरुणांचं प्रेम आहे, आनंद नाही. आनंदाशी जोडा. तुम्ही घरी एवढा आनंद साजरा करून बघा, तुमचे पोरं म्हणतील आपली बुटी बिघडली, हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. हा आनंद इथेच आहे. 11:10 झाले. तुमचे 10 मिनिट जास्त घेतले काही कारण नसताना. आपल्याला सगळ्यांना उदार अंतःकरणानं या गोरटे परिवाराच्या चरणी साष्टांग दंडवत करतो की वडिलांचा खूप चांगला देखणा सोहळा तुम्ही आयोजित केला. या सोहळ्याचा कृपाशीर्वाद तुमच्या वडिलांचा, पूर्वजांचा, परमेश्वराचा, काशीमाईचा तुमच्या पाठीशी राहो ही प्रार्थना करूया आणि सेवेला या ठिकाणी विराम देऊया. देव आवडीचा झाला की मनुष्याचं भाग्य उदयाला येतं. संतांचं आलं तीच भाग्यवंते, सरती पुरती धनविते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. इतक्या भाग्यवान, इतक्या पुण्यवान, इतक्या पवित्र आणि देव आवडणारा अखंडित संतांचं देवावर प्रेम करणाऱ्या संतांची सेवा जर तुम्ही केलीत तर तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. तुम्हाला देवाची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला सगळ्यांना मिळेल. केवळ संतांच्या सेवेचं ते फळ आहे. आपल्याला सगळ्यांना ते फळ पदरात घालता यावं ही सदिच्छा, शुभकामना आजच्या कीर्तनाला व्यक्त करूया आणि चितकला मुक्ताबाईच्या चरणी ही सेवा सुपूर्द करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई. कुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव. दिनांक 2 जूनला मुक्ताबाईचा समाधी सोहळा आहे. वैशाख वद्य दशमी 2 जूनला आहे. आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, कधी कधी श्री क्षेत्र मुक्ताईनगर जळगाव जिल्हा आपण आईसाहेबांच्या दर्शनालाहीच चला. जवळजवळ 100 करोड रुपयाचा पर्यटनाच्या क्षेत्रातून मुक्ताबाईच्या मंदिराचा आराखडा आहे. खूप मोठं मंदिर मुक्ताबाईंचं पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आवर्जून एकदा मंदिर बघायला या. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. या मातृदैवत आहे ज्ञानोबाऱ्यांना जिने ज्ञानेश्वरी या राज्याला द्यायला लावली ती माझी मुक्ताई आहे. आदी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. विवेकाची गोष्ट सांगा ज्ञानदादा या राज्याला. अहो विवेकाची गोष्ट निवाशाला सांगितली आणि विश्वाच्या उपयोगाला आली. अशी कर्तबगार बहीण या महाराष्ट्रातली ती मुक्ताई. त्या आईसाहेबांच्या दर्शनाला या. 50,000 लोकांचं मांडे भोजन आहे. आमरसाची पंगत आहे 2 जूनला. खूप मोठा सोहळा नियोजन. महाराष्ट्रातला तत्कालीन सगळा समाज. आता महाराष्ट्रात असं गाव नाही ज्याला मुक्ताबाई माहिती नाही, मुक्ताबाईचं भजन माहिती नाही. 7ही संतांमध्ये सगळ्यात मोठं मंदिर मुक्ताबाईचं आहे. पालखी सोहळ्याचं प्रस्थान दिनांक 18 जूनला आहे आणि 2 जूनला मुक्ताबाईचा समाधी सोहळा आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आमरसाचं जेवण जेवायला एकदा नक्की या आणि आईसाहेबांचं दर्शनाला तुमच्या मुलाबाळांना घेऊन या. मला विश्वास आहे तुम्ही जर 2-4 पावलं मुक्ताबाई करता टाकले तर संकट काळामध्ये मुक्ताबाई हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून येतील. इतकं कनवाळानु कृपाळू दैवत ही चितकला मुक्ताबाई आहे. या परिवाराला सुद्धा मुक्ताबाईचा आशीर्वाद मिळो.